जय आदिवासी. तर मी माया ढाडर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज चालली आहे मी गावाला, म्हणजे माझ्या मूळ गावी जांभूळमाळला. तर सकाळी सकाळी मस्त लवकर उठली आणि तयार झाली. त्यानंतर दादा मला सोडायला येत होते बस स्टँडला. दादांची 8ला ड्युटी होती. मग आम्ही घरातून 7:30लाच निघालो. दादा मला सोडायला येत होते. मग मस्त गप्पा टप्पा मारत मारत आम्ही पोचलो बस स्टँडला. बस स्टँडला खूप सारी गर्दी होती, कारण उद्याला होती मकर संक्रांत. त्याच्यामुळं खूप सारे लोक आपापल्या गावी चालले ते सणानिमित्त. बसमध्ये खूप गर्दी होती. थोड्या वेळातच माझी बस लागली. बसमध्ये खूप गर्दी होती. एकमेव मी अशी होती जी बसमध्ये उभी होती. त्यानंतर बस पोचली शिबेसला. शिबेसला बस पूर्णपणे रिकामी झाली. येताना मी सिन्नरपासून एकटी उभी होती आणि आत्ता बसमध्ये मी फक्त एकटीच होती. गावाकडे जाण्याचा एक आनंद वेगळाच असतो. आणि मी फर्स्ट टाईम एकटी गावाला चालली होती. इतर वेळा माझा भाऊ किंवा माझे वडील किंवा आम्ही 4ही जण सोबत जायचो. पहिल्यांदा आई-वडिलांनी मला एकटीला पाठवले. तर हा आहे आमचा सावळघाट. सावळघाट हा खूप सुंदर आहे. मी नेमकं बसच्या ह्या साईडनी बसले, त्यामुळं तुम्हाला तेथील नैसर्गिक सौंदर्य दाखवता येत नाही. मला ह्याच साईडचं दाखवता येतंय. तर बस पोहोचली करंजाळीला. तर करंजाळीतून एक छोटीशी 5वीची मुलगी बसमध्ये बसली. तर त्या मुलीशी गप्पा मारत मी व्हिडिओ काढत होती. तर पहिलं तर ती मुलगी काय माझ्याशी काही बोलतच नव्हती. त्यानंतर मी आमच्या भाषेत तिच्याशी बोलायला लागली. त्यानंतर ती बोलायला लागली. तिला वाटलं की ही पण आपल्याच इकडची आहे. मग तिला मस्त माहिती विचारत व्हिडिओ काढला. त्यानंतर आम्ही पोहोचलो पेठच्या बस स्टँडवर. मस्त त्या मुलीच्या हातात हात घेतला. तिला खूप छान वाटलं. भेटू नंतर परत असं तिला बोलली. त्यानंतर ती तिच्या मोठ्या भावाला सांगत होती की ती दीदी पोलीस आहे बरं का. मग ते दोघांनी मला मस्त बाय केला. त्यानंतर मामा आणि मामाची मुलगी मला घेण्यासाठी आले होते. मग मामांना थोडंसं काम होतं, मामा गेले. त्यानंतर दीदी आणि दीदीच्या मैत्रिणींचं चालू होतं इथं छोटंसं भांडण. मग मी त्यांचा व्हिडिओ काढत होती. मग त्यांचं चालू होतं त्या रुमालावरून भांडण. मी दीदीकडे कॅमेरा केला. दीदीला खूप लाज वाटत होती. मग दीदीने काही व्हिडिओज घेऊन नाही दिला. त्यानंतर हे माझे मित्र मानिक आणि अरुण मला भेटण्यासाठी आले. ते त्यांना मस्त हाय करायला सांगितलं. त्यानंतर थेट निघालो पेठ तालुक्यातून गावाकडे जायला. तर पेठमधून जाताना छोटासा असा व्हिडिओ काढत होती. आमचा तालुका छोटासा आहे, पण छान आहे. त्यानंतर मग लगेचच घरी जायला निघालो. तर मी आत्ताच घरी पोचली. तर हे आहे माझं छोटंसं घर आणि हे ज्या गोणी ठेवल्यात त्या आमच्या शेतात पिकलेलं भात आहे. त्यानंतर मी लगेचच कपडे वगैरे चेंज केले. मी आणली होती भेळ आणि दहीवडे. तर मग बाबांनी त्यांना खाण्यासाठी दिली. हे आहेत माझे बाबा, ही आहे आजी आणि इकडं आमची मनी बसलेली होती. तिकडं मामी वगैरे होत्या. मग मी गेली दीदीजवळ बसली. आमच्या दीदीचं पण भेळ खायचं काम चालू होतं. तिला मस्त हाय करायला सांगितलं. मग तिने लाजत लाजत तोंडावर हात ठेवून थोडंसं हाय केलं. त्यानंतर मग आम्ही लगेच शेंगा सोलायला घेतल्या. तर उद्याला आहे संक्रांत. तर संक्रांतीला आमच्याकडे उंडे बनवतात. तर उंड्याचा व्हिडिओ मी उद्याला दाखवणारच आहे. मग बाबा, मी आणि आजी शेंगा सोलत होतो. तर मग खिडकीजवळ गेली. आमचे काळूबाळू दोघं मस्त त्यांचं चरायचं काम चालू होतं. मी तिकडून आवाज देत होती खिडकीतून त्यांना. खूप दिवसांनी गेलं तरी पण काळूबाळूला आवाज दिल्यावर ते मला ओळखतात. तर आमच्या शेंगा वगैरे सोलून झाल्याच होत्या. मामीचा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होते. तर ही आहे नागलीची भाकर. तर आमच्या इकडं नागलीची भाकर बनवतात. नागली म्हणजे नाचणी, आमच्या शेतात पिकते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप सारा सपोर्ट करा. जय आदिवासी. बाय.